आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष तथा गट विकास अधिकारी माननीय रूपचंदजी जगताप साहेब, मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक कालिका शेठ शिंदे, युवराज तनपुरे, शहाजी गुंडगुजी, नगर साहेब, गायकवाड साहेब, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा उज्ज्वला ताई शेळके मॅडम, आपण सर्व आज प्रथमतः जो आमचा प्रत्येक सत्कार केला त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. आता बोलायचं म्हटलं तर तास 2 तास सहज बोलू शकतो, कारण तेवढी रोजची तीच प्रॅक्टिस असते, रोज कामच ते असतं. एक तर कर्मचाऱ्यांशी बोलणं किंवा मीटिंग, मेळावे, वर्कशॉप काही ना काही चालूच असतं. आज पोस्टाबद्दल काहीच बोलत नाही. पोस्टाबद्दल एकच सांगतो, नेटके साहेबांनी सांगितलं, प्रफुल्ल दादांनी सांगितलं, मागच्या जगताप साहेब, तनपुरे साहेब, मागच्या 3 वर्षामध्ये पोस्टाच्या किमान 600 बातम्या माझ्याकडे टाकलं नाही. किमान 600 बातम्यांचे टाकलं माझ्याकडे आहे. म्हणजे तितके उपक्रम कर्जत उपविभागाने राबवलेले आहे. कर्जत, जामखेड आणि श्रीगोंद्यामध्ये एका काही इव्हेंटचे 2-3 बातम्या असू शकतात, पण किमान 600 टाकलं माझ्याकडे आहे. आता किती उपक्रम झाले असतील ते बघा. पण याचा पालक जरी मी असलो तरी सर्व करणारे हे कर्मचारी असतात, मी फक्त त्यांना गाईड केलेला. मे 2021 मध्ये मी बार्शी उपविभागातून कर्जत उपविभागात इच्छा नसताना बदली झाली. म्हणजे ओन कॉस्ट आणि गव्हर्नमेंट कॉस्ट असे आमच्याकडे 2 प्रकार असतात. मला गव्हर्नमेंट कॉस्टने, सरकारी खर्चाने टाकलेली. एक पगार दिला जातो, जाण्याचं भाडं दिलं जातं, ट्रान्सपोर्टेशन खर्च दिला जातो, 10 दिवस सुट्टी दिली जाते. म्हणजे माझी इच्छा नसताना सरकारी खर्चाने मला कर्जतला टाकलेलं आहे. इथं आल्यानंतर पहिलं मरीमातेचं दर्शन, माझं गाव आळंद आहे, मरीमातेचं दर्शन घेतलं, संत बोधर महाराजांचं दर्शन घेतलं. ओळखीचं कोणीच नव्हतं. माझे मामा पंडितराव देशमुख सहकार बँकेमध्ये आहे, तेव्हा तनपुरे साहेबांची एक ओळख होती. नंतर तिकडं वृक्ष संवर्धन समिती म्हणून आहे, खात चालू करा, म्हणजे वेळ जाईल त्याच्यामुळे ते चालू केले, त्या खाण्यामध्ये घेऊन. मग तिकडे वृक्ष संवर्धन समिती म्हणून एक झाडं लावायची टीम होती, त्यामध्ये मी मागच्या 3-4 वर्ष तिथं काम करत होतो. तिथं काम करत असताना इकडं बदली झाली की पहिल्या दिवशी सर्व सामाजिक संघटना जॉईन केली. आज 1382-84 दिवस आहे, कंटिन्यू चालूच आहे. संडेपर्यंत मी इथं आहे, संडेला मंडेला जॉईन होणार आहे, तोपर्यंत मी तिथं जाणार आहे. पहिल्या दिवशी आल्यानंतर माननीय कालिदास शेठ शिंदे यांची भेट झाली. ते एक मार्गदर्शक भेटले, तनपुरे साहेब एक मार्गदर्शक भेटले. त्याच्यानंतर त्यावेळेस एक रामदास काका काळदाते, आपल्या मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक, सर्व सामाजिक संघटनेत येत होते, ते एक मार्गदर्शक भेटले. त्यांच्या माध्यमातून मी रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी जॉईन केला. त्याचाही उपाध्यक्ष होण्याची मला संधी मिळाली. सर्व सामाजिक संघटनेत नियमित होतो, मराठा सेवा संघातही उपाध्यक्ष होण्याची संधी मिळाली. कालिदास शेठ शिंदे असतील, तनपुरे साहेब असतील, रामदास काका काळदाते असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा सेवा संघाचे नियम, अटी, कार्य काय चालतं, सर्व माहिती त्यांच्या माध्यमातून रोज सोबतच असल्या कारणाने होत गेली. मिटिंगा होत गेल्या. मग नंतर यांनी कार्यकारिणी निवडली. कार्यकारिणीत आम्हाला उपाध्यक्षपद दिलं आणि आमची टीम कॅप्टन म्हणून जगताप साहेब यांची निवड झाली. जगताप साहेबांच्या लिडरशिपमध्ये आता शेट्टी साहेब आहेत, सरपंच पवार साहेब आहेत, जिजाऊ ब्रिगेडची सर्व महिला टीम आहे. त्यांच्या टीमने खूप मागच्या 2 वर्षामध्ये कौतुकास्पद काम केलं असं मला. नुसती ही टीम जाहीर केली नाही, नंतर याच्या ज्या ब्रँचेस असतात, 12 का 14 ब्रँचेस, 12-14 ब्रँचेस आहेत, त्यापैकी पहिली ब्रँच जिजाऊ ब्रिगेड. मला वाटतं तनपुरे साहेबांनी, गुंड चौधरींनी सांगितलं की इथनं मागे ही जी ब्रँच होती ही फक्त कागदावरच असायची, पण मागच्या 2 वर्षात ही जिजाऊ ब्रिगेड खऱ्या अर्थानं शेळके मॅडमच्या रूपाने नावारूपाला आली असणार. त्याच्यानंतर पंजाबराव देशमुख शेतकरी मंच, याचं गांधी साहेब आपल्यात नाही, त्यांच्या माध्यमातून तेही चालू केलं. संभाजी ब्रिगेडचं जरा उडवले आहेत, ते पण चालू आहे. असे वेगवेगळ्या ब्रँचेस चालू केले.
ही टीम फॉर्म पदाधिकारी झाल्यानंतर पहिला कार्यक्रम आपण घेतला. गुंडगुजींनी सांगितलं, धनवडे सरांनी सांगितलं, 5-6 लोकांनी सांगितलं, सत्तरचे उचलायचं काम केलं. त्याचं कारण असं, तनपुरे साहेब, कालिदास शिंदे आणि रामदास काका काळजाते यांनी सांगितलं, मागच्या 10 वर्षात आमचं थोडंसं दुर्लक्ष झालंय, त्याला तुम्हाला लक्ष द्यायचं, त्याला उभारी द्यायची, सर्व काम हे आपल्यालाच करावे लागतील. मग हा कार्यक्रम कसा असायचा, एक तर ऑफिस आवर्स नंतर असायचं, नाही तर संडेला असायचं, त्यामुळे आपण फ्री होतो. मग सोबत कोणाला घ्यायचं, तर आमचा ऑफिसचा प्रफुल्ल दादा इथला गायकवाडीचा ते काळजाते रावसाहेबांचा दोस्त आहे, त्याला म्हटलं अरे असं असं मराठी सेवा संघ जॉईन हो, तो जॉईन झाला. जॉईन झाल्यानंतर मला आठवतं, आजही आठवतं, त्यावेळेस प्रमुख पाहुणे अनिता काळे मॅडम, जिल्हाध्यक्ष आता महाराष्ट्राचं काही पद आहे त्यांच्याकडे, त्या प्रमुख पाहुणे 5:30-6 आल्या. 2 वाजताचा कार्यक्रम 3-3:30ला चालू झाला. तोपर्यंत काय करायचं, सकाळी मॅडम तासभर भाषण लांबवलं त्यांचं, काळे मॅडम येत. मग तिथं आम्ही चटया टाकण्याचं, फुगे लावण्याचं, बॅनर चिटकवण्याचं, खुर्च्या लावण्याचं, समोसे वडापाव आणण्याचं, बॉटल पाणी, धनवडे सगळे होते, धनवडे सगळे एका गाडीवर, मी एका गाडीवर पाणी बॉटल आणण्याचं काम केलं. तो कार्यक्रम इतका सक्सेस झाला. मला वाटतं त्यावेळेस कापलेवाडीचा सरपंच आशाताई आणि खराडे यांनी 100 महिला, विधवा महिला आणि एकल महिला आणल्या. त्यामुळे तो कार्यक्रम इतका गाजला, महाराष्ट्रभर त्याचे एक कात्रज पेपर न्यूज गेले. त्यामुळे कर्जत तालुक्यातला मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड खऱ्या अर्थाने उभारी झाला असं मला वाटतं. तर ह्याचं खरं श्रेय खरं जिजाऊ ब्रिगेडला आहे, जी खरी टीम इथने मागं काढता होती, पण आता ऍक्च्युली ही टीम तुम्ही तुमच्यामुळे आम्ही आहे असं म्हणायला हवं. दुसरा कार्यक्रम आपण तो घेतला, शिवजयंती. सकलच्या सोबत शिवजयंती घेतली. शिवजयंतीमध्ये जे झालं, दांडिया डान्स वगैरे तुमचा खूप, म्हणजे तोही खूप आपला परफॉर्मन्स चांगला झाला, महिला दिनी चांगला झाला. त्याच्यानंतर खरी कसरत जी होती ती कसरत म्हणजे नवरात्र उत्सवात आपण जो लकी ड्रॉ काढला, त्याच्यामध्ये आपण सर्वजण यातले 90% लोक लकी ड्रॉ मध्ये उपस्थित होते. 300 बक्षिसं आपण नेटके साहेब 300 बक्षीस आम्ही वाटले. 300 बक्षिसं वाटताना आम्ही खिशातला 1 रुपयाही घातला नाही. सगळे स्पॉन्सरशिपवर बक्षीस आणली. काही काहींनी 5-10 हजार रुपये स्पॉन्सरशिप दिले, हे आमच्यातर्फे बक्षिसं वाटा. 300 बक्षिसं ह्या महिला आमच्या जिजाऊ ब्रिगेडने वाटले. याचा संपूर्ण कर्जत शहरात, वालवड शहरात, मला वाटतं तेव्हा इयर ऑफ द मिलेट असं ते होतं ना, तुमचं स्लोगन काहीतरी होतं कृषी विभागाचे, त्याचं एक प्रदर्शन शेट्टी मॅडमने खूप सुंदर असं प्रदर्शन लावलं होतं. तो कार्यक्रमाचं नियोजन म्हणजे माहिती असेल, फक्त 2 तासाचं नियोजन होतं, परंतु 5 ला चालू झालेला कार्यक्रम तर तेव्हा आपण 10 वाजेपर्यंत कार्यक्रम 300 बक्षीस वाटले. तोही खूप आपला म्हणजे पिक्चर कसा सुपर डुपर हिट होतो, तसा आपलाही कार्यक्रम सुपर डुपर हिट झाला. त्यानंतर आपण हॉटेल भैरव ब्रँड दीपक शिंदे यांच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला मोफतमध्ये त्यांचं हॉटेल दिलं होतं. तिथं आपण कर्जतमध्ये जे गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा सत्कार केला कर्जत नदीवर, तोही खूप सुंदर असा. त्याला सुरेश इटाके साहेब जिल्हाध्यक्ष आले होते, त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. तोही कार्यक्रम खूप सुंदर झाला. त्याच्यानंतर कालिदास शिंदे यांच्या माध्यमातून आपल्याला एक मराठा जिल्हा पतसंस्थेचा संचालक लाभला. ही खरं आपल्यासाठी पुष्णावह गोष्ट आहे. नेटके साहेब नुसती पुष्णावह गोष्ट नाही, संचालक झाल्यानंतर एक 6 महिन्याच्या आत मराठा पतसंस्था आपण इथं आणली. याचं खरंच ते कालिदास शिंदे, तनपुरे साहेब आणि त्यांच्या टीमला आहे, ज्येष्ठ मार्गदर्शकांना. आणि 3च महिन्यात 50 लाखाच्या ठेवी झाल्या. आता 6 महिन्यामध्ये 61 ते 61 लाखाच्या ठेवी आपल्याकडे. 61 लाखाच्या ठेवी नवीन संस्थेत होणं जोक नाही. त्यासाठी कालिदास शिंदे असतील, त्याची टीम असेल, कारण हे संचालक मंडळाचं श्रेय असं मला वाटतं. त्याचा उद्घाटन समारंभ आपण छोटेखानी घेतला असेल, परंतु जेव्हा मागच्या 8 महिन्यात सुरेश साहेब आले होते, पिंपळवाडीला कार्यक्रम होता, तेव्हा त्यांनी शब्द दिला तुमचे 1 कोटी ठेवी झाल्यानंतर त्याचा मोठा कार्यक्रम आपण घेणार. तर मला वाटतं मराठा सेवा संघ कर्जत तालुक्यात खऱ्या अर्थाने जागृत झालेला आहे. आपण खऱ्या अर्थाने न्याय द्यायला आहोत. नेटके साहेबांनी मागाशी सांगितलं, साहेब आता चालले, साहेब वाहन 2 पावलं मागे येतो, ते पुढे झेप घेण्यासाठीच येतो, हेही सांगतो तुम्हाला.
निश्चितच तिथं जवळपास उपविभागात फक्त शेवगाव उपविभाग पॅटर्न होता. मला त्याची अपेक्षा होती की शेवगाव उपविभागात बदली होईल, पण दुसऱ्या दिवशी मी बोललेलो होतो की शेवगाव उपविभागात बहुतेक बदली होईल कारण तिथला पॅटर्न आहे. परंतु तिथे एक राजस्थानचा माणूस भरल्या कारण ते खुल झालं आणि जवळ पॅटर्न नसल्या कारणाने तिथं जावं लागतंय. आता 10 दिवसाचा ट्रान्झिट सोमवारी संपतोय, 10-12 दिवसाची सुट्टी संपते, एक पगार मिळतोय, ट्रान्सपोर्टेशनचं मिळतंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथनं सुटल्यामुळे इकडचे सगळे फोन बंद झाले, वरिष्ठांचे फोन बंद झाले, कनिष्ठांचे फोन बंद झाले आणि तिकडे जॉईन नसल्यामुळे तिकडचे फोन नाही. म्हणजे मागच्या 20 वर्षामध्ये आयुष्यात इतका फ्री पहिल्यांदाच आहे. इकडचेही फोन नाही, तिकडचेही फोन नाही, कोणाचेच फोन नाही. म्हणजे सगळ्यात निवांत मागचे 12 दिवस आणि पुढचे 2 दिवस मला जाणार आहे. इथनं फ्युचरमध्ये बहुतेक किती दिवस जाणार नाही. पोस्टाविषयी 2 शब्द सांगतो. पोस्टामध्ये भरपूर काम केलं, भरपूर म्हणजे आता नेटके साहेब किंवा प्रफुल्ल दादा बोलले की बोलायचं झालं तर खूप होईल. मी सुद्धा बोलायचं झालं 2-3 तास सहज बोलले. मी इथं करोना पिरियडमध्ये 2021 मध्ये आलो की यादव साहेबांच्या माध्यमातून आपण आणि बाप्पाजी पिसाळ यांच्या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांना, नेटके साहेब होतेच, कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा मास्क वाटप केले, सॅनिटायझर वाटप केले. स्तुत्य उपक्रम पहिल्या दिवशी चालू केला. त्यानंतर योगा डे चालू केला. सुट्टीच्या दिवशी आमच्या कर्मचाऱ्यांनी राखा वाटप असेल, आमच्याकडे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणून एक प्रकार आहे. म्हणजे जे कर्मचारी रिटायर होतात त्यांना लाईफ सर्टिफिकेट आमचे पोस्टमन 70 रुपये नाम मार्गदर्शन काढून देतात. ऑफिस बिल्डिंग शिफ्टिंगचे प्रोग्राम इश्यू असतील, असले छोटे छोटे. पुन्हा कर्मचाऱ्यांचे इतके प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. आता आमचे नेटके साहेब हे राष्ट्रीय नेते आहेत, म्हणजे पूर्ण ऑल ओव्हर इंडियाचं ते नेतृत्व करतात. ते त्यांची एकही तक्रार माझ्याकडे नाही, नाहीतर त्यांचं एका साहेबाचं सुद्धा पटत नाही. कारण साहेब आणि आता इथं सगळे साहेब लोक पण आहेत. युनियन लीडर किंवा संघटनेचा अध्यक्ष किंवा संघटनेचे नेते आणि साहेब यांच्यात कायम खटके उडतच असतात. परंतु नेटके साहेबाचा माझा एकदाही खटका उडाला नाही. आणि विशेष म्हणजे मागच्या 3-3.5 वर्षात ते एकही काम घेऊन माझ्याकडे आले नाही. त्याचं कारण असं, ते काम घेऊन यायच्या आधीच ते काम झालेलं असायचं. म्हणजे कर्मचाऱ्यांना हा वावच नसायचा की साहेब हे काम राहिले आमचं. ऑफिस शिफ्टिंग असेल, आता महिला सन्मान बचत पत्र आमच्याकडे आहे, त्याचं उद्घाटन इथं डॉक्टर शबनम इनामदार यांच्या हस्ते केलं, तिकडं अनुराधाताई नागोडे यांच्या हस्ते केलं. म्हणजे असे मी फक्त काय केलं, जे काम आहे त्याला फक्त सोशल लूक देण्याचा प्रयत्न केला. आता पोस्टाकडे 399चा विमा होता, 10 लाखाचा अपघात विमा. त्याला काय केलं, राम शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त चिंचोली सलग 3 वर्ष त्यांच्या वाढदिवसानिमित्त 1 जानेवारीला त्यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचोली काढायचं आमचं पोस्टाचा कॅम्प. त्यात काहीच नाही, फक्त त्यांनी ग्रामपंचायतचं लेटर असतंय. दुसरं काय केलं सध्या काही पोस्ट ऑफिस, त्यात आमचं काहीच नाही. सर्वच कर्मचाऱ्यांचं वरिष्ठांचं आहे, फक्त आम्ही त्याला व्यवस्थित मार्गाने हे करतो. 399 विम्याचं सांगायचं झालं तर लकी हॉटेल असेल, संदीप काळजादेचं हॉस्पिटल असेल, साळवी हॉस्पिटल असेल, उपमन्यू कृषी सेवा केंद्र असेल, घाटेल उद्योग समूह असेल, यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या माध्यमातून 10 कोटीचा विमा, 10 कोटीचा विमा फुकट काढून दिला पोस्टाच्या माध्यमातून. त्यानंतर इथं शेजारी सचिन पोटरे आहे, यांच्या माध्यमातून पत्रकार लोकांचा फुकट विमा काढून दिला. त्यात पोस्टाचं काहीच नाही, स्पॉन्सर आहे, पत्रकार आहे, सगळ्यांचा विमा काढून दिला. म्हणजे प्रत्येक ह्याला आम्ही सोशल टच देत गेलो. सर्वसामाजिक संघटनेमुळे किंवा रोटरी क्लबमुळे किंवा मराठा सेवा संघामुळे ते गुण आत्मसात व्हायला लागले. आणि जेव्हा माझी बदली झाली तेव्हा मी कोणालाही सांगितलं नाही. चुकून काही कर्मचाऱ्यांना कळालं आणि नेमकंच मी श्रीगोंदा दौऱ्यावर होतो. काष्टीचे कर्मचारी म्हणजे 5 मिनिटं साहेब या, 5 मिनिटं तुमचा सत्कार करायचा. 2 वाजता तिथं सत्काराला गेलो. नेटके साहेब माहिती, मग कर्मचारी भाऊ हे ते रात्रीचे 7:30 वाजले. 5 मिनिटाचा सत्कार 7:30 वाजले. आता परवाचा कार्यक्रम तनपुरे साहेब, जगताप साहेब होते किंवा त्यातल्या नेटके मॅडम होत्या, अजून गांगाडे मॅडम होत्या, चोपडे साहेब होते, निलेश सरपंच होते, शेळके साहेब होते. तर प्रफुल्ल दादा आणि नेटके साहेबांनी त्याचं नियोजन केलं होतं. त्यांना म्हटलं तर आपलं ऑफिस सुटल्यानंतर कार्यक्रम घ्यायचा. ते म्हणजे यस सर. म्हणजे कार्यक्रम 5ला चालू करायचा, 6ला संपवायचा. 6ला लोक जातील, 7पर्यंत घरी पोचतील. तो कार्यक्रम 5ला बरोबर चालू झाला तर संपायला रात्री 10 वाजले. विशेष म्हणजे त्या कार्यक्रमाला
काष्टी म्हणजे श्रीगोंदा काष्टी येळकडे त्या भागातनं इकडून खाटा ग्रामखेडकडनं पण लोक आले होते आणि त्या दिवशी पाऊस झाला तर ते त्या पावसात 10-11 वाजता लोक इथनं गेले. त्याचंही खूप वाईट वाटतं. म्हणजे आम्ही तासाचा कार्यक्रम 5-6 तास चालला. आता पण मी धनवडे सरांना किमान दुपारपासून 2 तास बोलते, साहेब नियोजन कसं आहे लवकर संपवा. आज देखील आमचं नियोजन मला ते म्हणजे काय 1 तासाला जास्तीत जास्त तासाभर, जर कमी वक्ती असतील तर अर्ध्या तासात हा कार्यक्रम संपेल, जास्त बोलणारे असतील तर तासाभरात संपेल. पण आता पण मला वाटतं 2 तास झाले म्हणजे कार्यक्रम वाढत जातो. हे कशामुळे होतं? हे तुमचं माझं नातं जुळल्यामुळे की आत्मीय काय. आता एक मागे व्हिडिओ व्हायरल झाला माझ्या सँडअपचा, त्या व्हिडिओ मधून मला किमान 1000 प्रतिक्रिया आल्या. म्हणे पोस्टाच्या साहेब लोकांचा सँडअपच होत नाही. त्याचं कारण असतं पोस्टाचं आणि कर्मचाऱ्यांचं काय भांडणं असतं. साहेब हा कर्मचाऱ्यांचं कधी चांगलं हिताचं बघत नाही. कर्मचारी दिसला की त्याचा पगार कट कर, हे कर ते कर चालूच असते. त्याच्यामुळे कोणत्याही साहेबाचा स्टँडअप होत नाही. झालं ते ऑफिसचे जे 2 कर्मचारी 4 कर्मचारी पुढा पुष्प बुके देतात तिथंच संपत. परंतु स्टँडअप नेटके सरांनी बघितलं, पूर्ण महाराष्ट्रभर तो व्हिडिओ व्हायरल झाला. नुसता व्हिडिओ व्हायरल नाही, त्याच्यावर प्रतिक्रिया आल्या की इतका चांगला पोस्टाच्या साहेबाचा स्टँडअप कसा होऊ शकतो, तुम्ही काय वेगळं केलं. म्हणजे वेगळं काहीच केलं नाही, त्याला फक्त सोशल टच दिलं. पुन्हा काल एक बातमी आली, बातम्या 3 भरपूर पेपरला आल्या, पण एक बातमी खूप व्हायरल झाली. काय त्याचं नाव, साहेब साहेब तुमच्या बदलीचे खूप फार मोठे दुःख. म्हणजे ती बातमी माझ्या आता तुम्हाला मगाशी सांगितलं मी 600 बातम्या गुंड सर 600 बातम्या आल्यात आता. त्या 600 बातम्यातले 2 हेडिंग मला आतापर्यंत खूप आवडले. ते आजचं एक, साहेब आपल्या बदलीचं फार मोठं दुःख. म्हणजे हे कोणालाही नशिबात भेटत नाही. हे खरंच मला म्हणजे कर्मचाऱ्यांनी तुम्ही सर्वांनी दिलेलं प्रेम आहे असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट तुम्ही सांगितलं सिद्धटेक एक पोस्ट ऑफिस काढले. सिद्धटेक ह्या तालुक्यात झालं, श्रीगोंदा तालुक्यातही एक पोस्ट ऑफिस काढले. चिकलठाणवाडी नेटके साहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. मागच्या 25 वर्षात कदाचित तुम्ही कुणीही ऐकले असेल की पोस्ट ऑफिस नवीन निर्माण होतो किंवा ही कल्पनाच कोणाला कळत नाही की पोस्ट ऑफिस तयार होतं. तर हे होऊ शकतं. ह्याला फक्त टेक्निक वापरलं पाहिजे, आपण वेळ दिला पाहिजे. जगताप साहेबांनी सांगितलं त्याला आस्थापना कशी ठेवायची हे पण जमलं पाहिजे. कुठला कर्मचारी करायचा, कारण ती आस्थापना हा खूप किचकट विषय असतो. आस्थापनात रोस्टर हा विषय असतो. रोस्टर म्हणजे आता आरक्षणाचा मुद्दा आहे ते सगळ्यांना माहितीच आहे. कोणत्या कॅटेगरीला किती आरक्षण द्यायचं, कसं द्यायचं, काय द्यायचं ते इतकं हेडेक असतो, ते फिरवणं खूप अवघड असतं. त्याच्यात पुन्हा एखाद्याचं RTI आलं ना, याच्या इतक्या जागा होत्या तुम्ही इतक्याच का भरल्या, मग तर डोक्याला खूप त्रास होतो. त्यातून सुद्धा सिद्धटेक पोस्ट ऑफिस आम्ही हे काढलं. त्याला म्हणजे खरंच नेटके साहेब सारखं म्हणजे माझं एकट्याचं श्रेय नाही आहे, ते भरपूर जणांचं श्रेय आहे त्याच्यात. तिथं माणूस कसा बसवायचा, कुठनं बसवायचा, त्याला डिलिव्हरी ज्युडिशन कसं द्यायचं, टपाल कुठून कोण वाटणार, कसं वाटणार, टपाल येणार कसं, कुठनं येणार, त्याचा पिनकोड काय असणार, म्हणजे बॅग कशी, म्हणजे सगळ्या गोष्टी, सॉर्टिंग कोण करणार, त्याला मोबाईल द्यायचा, त्याचं काम कोण करणार, सगळ्या गोष्टी आल्या. तर त्या सगळ्या गोष्टी फक्त आपला वेळ गेला, ते वेळ सगळ्या कर्मचाऱ्यांनी मला सहकार्य केलं. याच्यात मी एक पाहिलं की मी शनिवारी सुद्धा ऑफिसला जातो. म्हणजे मला प्रत्येक शनिवारी सुट्टी असते, पण प्रत्येक शनिवारी प्रफुल्लदादाला माहिती, प्रत्येक शनिवारी 3 वाजता साहेब ऑफिसमध्ये बसलेलंच आहे. त्याचं कारण असं असायचं, मी जर ऑफिसमध्ये बसलेलं असेल तर कर्मचारी एकही जात नसायचं. साहेबच सुट्टी असून ऑफिसला बसते म्हणजे आपल्याला बसायला काय अडचण. त्याच्यामुळं आता मॅडमचे नाम दिलं, ह्यांच्या लाईफमध्ये पोस्ट आहे, आमच्या लाईफमध्ये पण पोस्ट आहे. त्यांचे सासरे पण पोस्ट ऑफिसचे साहेब होते, ते पण साताऱ्याला म्हणून रिटायर झालेले. त्यांचे दीर पण पोस्टात आहेत, ते आमचे सोबतच आहेत, त्यांचे बंधू. त्यांना सगळं पोस्टाचं माहिती. पोस्टात 1 रुपयाचा भ्रष्टाचार चालतो. काम अप टू डेट लागतं. कधी कधी 12-12, 14-14 तास काम केले. आमची जाण्याची वेळ नसते, येण्याची वेळ नसते. फक्त एक आहे, मला फिरण्याचा छंद थोडासा जास्त आहे. फिरण्याचा म्हणजे आता कसं आहे, कधी कधी साहेब शेवगाव पातळीचा ऍडिशनल चार्ज असायचा. ऍडिशनल चार्ज असायचा काय, फक्त सह्या करायला जावं लागायचं. सही कितीच एक अर्ध्या तासात होते, कारण तिथले कर्मचारी सगळ्या फायली लिहिली तयार करून ठेवायचे. तिथे एक असिस्टंट आहे, तो पण तयार, आपण फक्त जाऊन सह्या करायच्या असतात. मग जाऊन तासाचं काम, पुढं काय करायचं, मग जाताना एक तर फॅमिली घेऊन जायचं, मित्र घेऊन जायचं, असिस्टंट त्याला सुट्टी टाकायला आपल्यासोबत न्यायचं. मोठा देवी करायचं, पैठण करायचं, शनी शिंगणापूर करायचं. म्हणजे याने काय होतं, आपल्या कामाचा ताण कमी होतो. आता खाड्याला जरी गेलो मी
कधी कधी खायला आमच्या कर्मचाऱ्यांच्या मेळा होतो. म्हणजे त्यांचं एक फिरणं होतं, आपलं एक फिरणं होतं. पेडगावच्या किल्ल्यावर जाणं होतं, आता सिद्धटेकची कशी सुचली ही मला सुचलेली कल्पना नाही, हे पुन्हा ते सुचलेली नवीन कल्पना असते. किंवा आता प्रफुल्ल दादांनी सांगितलं साहेबाला हे समजतं कोणता माणूस कुठं बसवायचा. नेटके साहेब त्यांच्याकडे स्टेज डेअरिंग खूप असते. मी तासभर बोलू शकत असेल तर नेटके साहेब आमचे 2 तास 3 तास सहज बोलतात आणि नुसतं बोलत नाही, त्यांना ते हसवण्याचं, लोकांना विषय बदलण्याचं, विषय हाताळण्याचं टेक्निक आहे. तर त्यांच्याकडे काय द्यायचं, जे कार्यक्रम असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, ऑफिशियल कार्यक्रम असतील, मीटिंग असतील, सगळं सूत्रसंचालन नेटके साहेब करायचं. त्यांच्याकडे तो गुण खूप चांगला आहे, तो गुण लागला. तो पोस्टाच्या विम्याचं काम चांगलं करू शकतो ना, त्याला फक्त विम्यासाठीच फिरवायचं. किंवा अजून एक व्यक्ती असेल, तो पोस्टाचे खाते उघडू शकत असेल ना, त्याला खातं उघडण्यातच हे करायचं. किंवा एखादं सुकन्या समृद्धीची पब्लिसिटी करू शकत असेल, किंवा एखादं दुसरं काही नेतृत्व गुण असेल, ते आपण घ्यायचे आणि त्याला त्या ठिकाणी बसवायचे. कारण प्रत्येक आपण म्हणतो या गायचे 2 मुलं पण सारखे नसतात, बोटाचे हाताचे 5 बोटं सारखे नसतात. तसे प्रत्येकाचे गुण वेगळे असतात, त्यातले गुण ओळखायला शिकले पाहिजे. बाकीचे साहेब लोक काय करतात, सगळे साहेब लोक आहेत बऱ्यापैकी आहेत, सगळ्या कर्मचाऱ्यांकडून सारखीच अपेक्षा करतात. तर सगळ्या कर्मचाऱ्यांकडून सारखी अपेक्षा करणं चुकीचं आहे. एका आईची मुलं सारखी नसतात, त्या पद्धतीने कर्मचारी सारखे नसतात, प्रत्येकाकडे वेगवेगळे गुण असतात. ते ओळखायला मला आल्यामुळं कर्जत उपविभाग मी खऱ्या अर्थाने गाजवलं. ते मागाशी सांगितलं ना, आतापर्यंत 2च बातम्या मला आवडल्या. हेडिंग आवडलं. पहिलं हेडिंग साहेब आपल्या बदलीचं दुःख खूप मोठं, एक हेडिंग आवडलं. आणि दुसरं आजपासून मुक्काम पोस्ट सिद्धटेक, म्हणजे हे एक हेडिंग खूप चांगलं. म्हणजे आपल्यातून हेडिंग, हे 2 बातम्याचं हेडिंग खूप आवडले. म्हणजे आता इथनं पुढे मी करायला जाणार आहे, जरी मनाने करायला गेलो ते शरीराने जरी करायला गेलो ते मनाने इथंच असेल, कर्जतमध्येच असेल. हा फिलॅट अजून एक सांगायचं, एक जास्त नाही, आता 1-2 मिनिटच घेतो. एक फिलाटॅली म्हणून एक आहे. फिलाटॅली कदाचित तुम्ही शब्द हा पहिल्यांदाच ऐकत असता. फिलाटॅली म्हणजे प्रत्येकाला काही ना काही छंद असतो. किंग ऑफ हॉबी आणि हॉबी ऑफ किंग, राजा महाराजांचा छंद काय तर तिकीट नोटा त्यांचा संग्रह करून त्याला फिलाटॅली असं म्हणतात. त्याच धर्तीवर मागच्या 8-9 वर्षापासून भारत सरकार, भारतीय टपाल खातं स्कॉलरशिप देते. हे आमच्या 99% कर्मचाऱ्यांना माहिती नाही. हे आमच्या 99% कर्मचाऱ्यांना माहिती नाही. इथं आल्यानंतर साहेब मी बालशक्ती परीक्षा घेतली होती, सगळं झालं होतं. इथं आल्यानंतर हा विषय काढला तर वरिष्ठ म्हणे हे काय असतं, कनिष्ठ म्हणे आम्ही ऐकलंच नाही. मग म्हणे काय असतं तर तुम्हीच बघा. म्हटलं ठीक आहे. मग आपलं दोस्त कोण कर्जत सिटीचे आमचे सदस्य प्रसाद शेठ गवळीकर, आमच्या पोस्टाचे शेजारी, त्यांची मिसेस पोस्टाची एजंट होती, त्यांना भेटलं. म्हणजे साहेब असं असं आहे. दुसरं काय, आमचे नेटके साहेब ते संस्थापक अध्यक्ष आहेत, त्यांच्या शाळा आहेत 4-5. मग त्यांना भेटलो. म्हटलं असं आपल्याला असा असा प्रोजेक्ट करायचा आहे. कर्मचारी म्हणजे असं असतं का, म्हटलं हो असं असतं. मग भरपूर शाळेवर आम्ही लेक्चर दिले, मार्गदर्शन केलं. आणि खोटं सांगत नाही, मागचे 3 वर्ष झालं आम्ही निमगाव डाकोला परीक्षा घेतली. ती परीक्षा घेत असताना अहमदनगर विभागातून नगर, शेवगाव, पाथर्डी, पारनेर, श्रीगोंदा, जामखेड, कर्जतीतनं मुलं निमगाव डाकोला परीक्षा द्यायला येतात. दरवर्षी साधारणतः गेल्या वर्षी 50-100 विद्यार्थी आले, ह्या वर्षी पण आले. ह्या वर्षी म्हणजे आता ह्या वर्षी चालू, गेल्या वर्षी 12 मुलं सिलेक्ट झाले. 12 मुलांची आम्ही प्रोजेक्ट सादर केले. त्यातल्या भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ पोस्टकडनं 5 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप चालू. म्हणजे हे ज्या गोष्टी वरिष्ठांना माहीत नाही, कनिष्ठांना माहीत नाही, त्या गोष्टी कर्जतमध्ये लागू झाल्या. आणि त्यातले म्हणजे महाराष्ट्रात 40 मुलांना स्कॉलरशिप मिळाली, त्यातले कर्जतचे 5 मुलं हे अभिमानाने सांगावं. पण एक आहे, त्या गोष्टीसाठी शाळेवर जावं लागतं, वेळ द्यावा लागतो, तिथल्या सरांना भेटावं लागतं, कर्मचाऱ्यांना भेटावं लागतं, आपल्या माहिती सांगावं लागते, कशी स्कॉलरशिप मिळते ते सांगावं लागतं, त्यांना गिफ्ट आयटम काहीतरी द्यावा लागतात, त्याचा खर्च करावा लागतो, मग त्यानंतर सँक्शन होतो आणि त्याच्यातून ती स्कॉलरशिप मिळते. एका विद्यार्थ्याला 6,000 रुपये एका वर्षासाठी स्कॉलरशिप मिळते. ह्या वर्षी कर्जतमध्ये 5 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली. ही माझ्यासाठी किंवा आमच्या कर्मचाऱ्यांसाठी किंवा कर्जत उपयोगासाठी भूषणावर अभिमानास्पद गोष्ट आहे. आता कदाचित माझी कर्जतमधून बदली झाली, इन फ्युचरमध्ये कर्जतचा विद्यार्थी सिलेक्ट झाला तर मी त्याचं पर्सनली अभिनंदन करेल. आज ह्या स्टेजवरून सांगतो.
आज जो माझा आता वेळ जास्त होत चाललाय आता नेटके साहेबांनी सांगितलं शनिवारी बसायचं टी शर्ट घालून बसायचं. त्याचा कारण असं की सुट्टीचा दिवस असल्यामुळं इनफॉर्मल ड्रेसमध्ये घालायला काय अडचण नाही म्हणून टी शर्टवर जायचो. तर भरपूर लोक कर्मचारी पण थोडेसे साहेब आहेत त्यांना अनुभव आहे 3 वर्षाचा की दर शनिवारी साहेब बसलेलेच आहे. काय काय कर्मचाऱ्यांना वाईट वाटत असेल किंवा काय काय कर्मचाऱ्यांचा आम्ही पगारही कट केले नाही दिसलं तरी. आता नेटके साहेब आहेत त्यांच्या असिस्टंटचे 1-2दा पगार कट केले होते. तर सर्वांनी माझी 3 वर्षात खूप सहकार्य केलं. सहकार्यामुळे कर्जत डाक विभाग, महाराष्ट्र सेवा संघ, सर्व सामाजिक संघटना, रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी यांनी खूप मला सहकार्य केलं. त्यामुळे मी त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकलो. आता बोलायचं खूप आहे पण आता वेळेअभावी खाऊनही झालेला आहे त्यामुळे जास्त काय बोलत नाही. आपण जो आज आमचा सपत्नीक सत्कार केला त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद देतो. आणि आता कराडमध्ये गेल्यानंतर मी तिथं पुन्हा जोमाने काम करेल. तिथेही मराठा सेवा संघ किंवा इतर रोटरी क्लब असेल किंवा स्वच्छतेची टीम असेल त्यात सहभागी होईल. डाक विभागाच्या वेळेला तिथं राबवून आणि पुन्हा आता नेटके साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पुन्हा वर्षात माघारी आल्यानंतर पुन्हा तुम्हाला सहकार्य तुमच्यातच आहे. आता जरी फिजिकली तुमच्यातून बाहेर जात असलो तर तुझे साहेब तुमचं मार्गदर्शन आमच्या पाठीशी कायम असणार आहे. कारण मी पोस्टात लागायच्या आधीपासून मी तनपुरे साहेबांना ओळखतो. त्यांचं मार्गदर्शन कायमच आहे, कायमच राहू द्या. आणि पुन्हा सन्मान केल्याबद्दल धन्यवाद. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभू.